रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाली इथल्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळतेय। त्यांच्यासोबत भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुती विजयी होण्यासाठी उदय सामंत यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। त्यामुळे नारायण राणे हे उदय सामंत यांची भेट घेण्याकरता आल्याची माहिती मिळतेय। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। कपिल, या भेटी संदर्भात काय अधिक तपशील तुमच्याकडे? नक्कीच आतापर्यंत बघितलं होतं का रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे कोणाची वर्दी लागते आणि आजच सक्सेस डिक्लेअर झालेलं आहे की नारायण राणे यांना ही जागा दिलेली आहे आणि नारायण राणे तिथून लढणार आहेत भाजपाकडनं। आणि हे समजल्यानंतर उदय सामंत आणि किरण सामंत जे बंधू आहेत, जे इच्छुक होते, त्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ही जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे महायुतीसाठी, ही भूमिका खूप चांगली आहे। ह्याचं स्वागत करण्यासाठी आता नारायण राणे आणि मंत्री रवींद्र चव्हाण हे उदय सामंत यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे। पाली येथे निवासस्थानी पोहोचलेले आहेत। तिघांमध्ये बंद दाराआड बैठक सुरू आहे, कारण की उदय सामंत हे की फॅक्टर असणार आहे या पूर्ण लढाईमध्ये आणि उदय सामंतांची अनेक मतं आहेत। त्यामुळे उदय सामंताबरोबर एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। पुढची रणनीती कशी असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो पाठिंबा दिला त्याचं आम्ही स्वागत करतो, त्याचा आभार मानायला नारायण राणे इथे पोहोचलेले आहेत आणि पुढची रणनीती ठरणार आहे। हे तिघं मिळून पुढची रणनीती ठरवत आहेत। आता त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। कपिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल।